तुमचे सहकारी मित्र श्रीरामपूर नगरीचा असणार आहे गोड आवाज आदरणीय शाहरुखजी पठाण सरांना मी विनंती करेल आपण मायक्रोफोनचा दाबा घ्या. या सर, मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर बिग हिट केला जातोय. बॉल ऑन साइडला फेकलाय. एक दमदार स्ट्रोक, षटकार. डुबेरे स्ट्रायकर्सच्या फलंदाजांसाठी एक पारितोषिक येत आहे. संघमालक अशफाक भाई पठाण यांच्या वतीने जो फलंदाज अर्धशतक पूर्ण करेल त्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. अशफाक भाई पठाण संघमालक यांच्या वतीने हे प्राइज आहे. तर दुबेरे स्ट्रायकर त्यांच्या विपक्षामध्ये सिन्नर टायटन्स असा सामना आपण पाहतोय. सिन्नर प्रीमियर लीग 2024 मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जर आपण पाहिलं तर अनेक प्रेक्षक देखील उपस्थित होत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षकावर पॉइंटवरून चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव पूर्ण केली जाते आहे. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा धावफलकावर झाल्यात. अभिषेक फटांगरे यांना आपण बघू शकता. अभिषेक फटांगरे एक आक्रमक फलंदाज आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शुभम माळी मैदानामध्ये दाखल आहेत. पहिलं षटक टाकलं जात आहे दिनेश पेडेकर यांच्या माध्यमातून. धावसंख्या 7. पहिलं षटक सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता. अक्षरशः तिथे खोदकाम करत बॉलला खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल जातो आहे. तिथे एक धाव पूर्ण केली जाते आहे. धावसंख्या एकीने पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल आपल्याला पाहायला मिळेल. धावा झाल्यात 8. डुबेरे स्ट्रायकर्स या स्पर्धेमध्ये पहिल्या विजयाच्या शोधामध्ये हा संघ आहे. पाहूयात या स्पर्धेमध्ये आज पहिला विजय तो संघ मिळवेल का. यावेळेस बिग हिट केला जातोय. थोडीशी जागा बनवली हा फटका खेळण्यासाठी आणि बॉलला त्याची जागा दाखवली आहे. अभिषेक फटांगरेंच्या बॅटमधून एक दमदार स्ट्रोक, षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. चौदा धावा धावफलकावरती लागल्या जातात. ओहो, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु दिनेश पेडेकर यांचं कमबॅक होताना आपल्याला पाहायला मिळालंय. तर तिथे अर्धशतकासाठी अशफाक भाई पठाण यांच्या वतीने पारितोषिक तर आहेच परंतु शुभम माळे यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक आहे. त्यांचे बंधू प्रणव माळे यांच्या वतीने त्यांनी जर अर्धशतक बनवलं तर 1100 रुपयांचं पारितोषिक त्यांच्यासाठी देखील असेल. बिनबाद 14. ओहो, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. प्लेड अँड मिस, डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हरचा खेळ देखील संपणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावर 14 धावा आहेत. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो संपलेला आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 14 धावा. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण सिन्नर टेनिस प्रीमियर लीग बघतो आहे
आणि आपल्या सर्वांची आवडती ही क्रिकेटची स्पर्धा. यावेळेचा बॉल शुभम माळीने उडवलाय, चेंडूला हवा दिली आहे आणि बॉल फेकून दिलाय लॉंग सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर बाळा तातळे यांचं भव्य स्वागत करणारा भव्य षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहारावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे. आई आपका स्वागत. त्यावेळेस देखील फाईन लेगच्या दिशेने बॉलला खेळलं. अतिरिक्त शफल लाईन मध्ये आले, थोडीशी जागा बनवली, बॉलच्या लाईन मध्ये आल्यानंतर बॉलला फेकलंय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक चौकार येत असताना पाहायला मिळतोय. 4 धावा. धावसंख्या झाली आहे 24 धावा. खूप चांगली फलंदाजी शुभम माळे असतील, त्याचबरोबरीने अभिषेक फटांगरे असतील, या 2 फलंदाजांनी आतापर्यंत संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. संघासाठी हा सामना बराचसा महत्वपूर्ण आहे आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये हे 2 फलंदाज महत्वपूर्ण इनिंग इथे मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. या गोष्टी आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं सातत्यानं बघायला मिळतील. आता इथून पुढे स्पर्धा जर आपण पाहिला तर थोडीशी पुढे पुढे चालली आहे आणि आता ही स्पर्धा जर आपण बघितलं तर अजून ज्यावेळेला अंतिम टप्प्याकडे येईल ना त्यावेळेस प्रत्येक सामना तुम्हाला चित्त थरारक होताना बघायला मिळेल. प्रत्येक सामना हा रोमहर्षक होताना बघायला मिळेल आणि हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य देखील राहिलेलं आहे. 24 रन्स. स्पीच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, संपर्क नाहीये. यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू असताना आपण मैदानात शातमध्ये बघू शकता डुबेरे स्ट्रायकर्स आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरुद्ध जर आपण बघितलं तर सिन्नर टायटन्स अशी लढत मैदानावरती सुरू आहे. बाळा तातळे तयार होत आहेत. यावेळेस बॉल हवेत आहे. फटका यावेळेचा थोडासा मिसटाईम आहे. उंची जास्त मिळाली, लांबी मिळाली नाही, परंतु क्षेत्ररक्षकाने देखील तिथे चूक केली आहे. झेल सुटलेला आहे. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळालं. या चुका तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावरती टाळाव्या लागतात. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा अद्भुत खेळ हे आपण सातत्यानं बघत आलोय. त्यामुळे तुम्हाला झेले पकडावे लागतील. क्रिकेटच्या मैदानामध्ये जर तुम्हाला विजयापर्यंत पोहोचायचं आहे, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण करावंच लागतं. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. चुकीचं शॉट सिलेक्शन मी म्हणेल. ओव्हरचा खेळ देखील इथे होतोय समाप्त. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या बिनबाद 26. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. HDPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. दोन षटकांचा खेळ ते संपलेला आहे. 2 षटकांचा विचार जर केला तर 26 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते आणि तिसरं षटक टाकण्यासाठी दिनेश पेडेकर यांना पुढच्या एक आमंत्रित करण्यात आलेलं आहे. सिन्नर तालुक्यातील एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची क्रिकेटची स्पर्धा आपण बघतोय. त्या स्पर्धेचं नाव आहे सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. पर्व 7 मध्ये आपण आहोत. गोलंदाजी करण्यासाठी दिनेश तयार होत आहेत. यावेळेस समोर बॉलला खेळलाय, लॉंग ऑनच्या दिशेने बॉलला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवर देणार आहेत. बघता बघता एक धाव तिथे कंप्लीट होईल. 1च्या साह्याने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये आपण आतापर्यंत पाहिलं की काही संघ जे आहेत ते या स्पर्धेमध्ये बराचसा संघर्ष करताना बघायला मिळाले. तर काही संघ असे आहेत, काही म्हणण्यापेक्षा एक संघ असा आहे वडांगडी सनरायझर्स, जो संघ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अनबिटन राहिलेला आहे. त्या संघाने पराभव पाहिलेला नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक संघाने पराभव पाहिला. परंतु या स्पर्धेमध्ये काय होईल, कोण जिंकणार, कोण पराभूत होणार, कोण विजेतेपद मिळवणार, कोण या स्पर्धेला 2024 मध्ये जिंकणार ते 25 तारखेला कळेलच. यावेळेचा फुलर लेंथवरचा बॉल होता. दिनेश पेडेकर यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने हाताळलाय. यावेळेस बिग हिट केला जातोय. बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे. एक संधी अजून एक आहे
आणि यावेळेस कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. झेल पकडला जाईल आणि पहिला फलंदाज यावेळेस बाद होऊन परतेल. बाद होणारा फलंदाज शुभम माळी आउट. बॅक टू द डग आउट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. सुपरहिट स्पर्धा STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPL च्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. फाईन लेगला बॉलला खेळलंय. एक धाव तिथे मिळते आहे. मनगडाचा खूप चांगला वापर केला. मनगडाच्या साह्याने बॉलला फक्त दिशा दिली, बॉलला वळवलं. एक धाव पूर्ण करत असताना सौरभ भगत आले ऑफ द मार्क. खातं उघडत असताना 1 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. दुबेरे स्ट्रायकर संघ करतोय फलंदाजी. गोलंदाज दिनेश पेडेकर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने बॉलला खेळलं, पॉवर जनरेट केले आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे खेळून काढलाय. अभिषेक फटांगऱ्यांच्या बॅटमधून निघतोय. शानदार, दमदार, रुबाबदार चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. 3 ओव्हर संपल्या. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 32. एक फलंदाज बाद झालेला आहे. डुबेरे स्ट्रायकर्स हा संघ फलंदाजी करतोय. आफ्टर 3 ओव्हर्स 32 रन, लॉस ऑफ 1 विकेट. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. यावेळेस लोवर फुल टॉस बॉल होता. डीप मध्ये बॉलला खेळलं. तिथे भगवान दादा चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामध्ये यश देखील मिळालेलं आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावा झाल्यात 34 धावा. चेंडूला जसं धावत पकडलं तसंच काल एका अपराध्याला देखील त्यांनी पकडलं आणि संपूर्ण सिन्नर तालुक्यामध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्यांचा सन्मान देखील आयोजक कमिटीच्या वतीने ते करण्यात आला. क्रिकेटची देखील सेवा भगवान दादांच्या माध्यमातून आम्ही कित्येक वर्षापासून पाहतो. क्रिकेटची आवड असलेलं एक व्यक्तिमत्व आहे आणि आज जर तुम्ही पाहिलं तर आपल्या सिन्नर तालुक्याचं भूषण म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. भगवान दादा शिंदे लॉंग ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या 35 धावा. सिद्धार्थ नक्का गोलंदाजी करतायत. संघातील प्रमुख गोलंदाज त्यांचा वापर करण्यात आला. समोर अभिषेक. यावेळेचा बॉल आपण पाहतोय डाव्या बराचसा बाहेर आहे. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. गणेशजी जगताप सर मुख्य पंच आहेत. एक धाव मिळते अतिरिक्तच्या साह्याने. धावफलकावरती 36 धावा. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं एक सुबक आणि एक दर्जेदार आयोजन आपण इथे पाहतोय. यावेळेचा बॉल बिटवीन द गॅप खेळलाय. अभिषेक फटांगरे यांचा धमाका. बॉल सीमारेषेच्या पार निघून जाईल. आज अभिषेकची बॅट तळपली आहे. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. ओहो, यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. संपर्क मात्र इथे होताना बघायला मिळालेला नाहीये. एका स्टायलिश स्ट्रोकचा वापर करण्याचा प्रयत्न होता परंतु त्यामध्ये यश नाहीये. 40 धावा धावफलकावर झाल्यात.
त्यावेळेस फाईन लेगच्या दिशेने बॉलला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक आला चेंडूवर आणि तिथे जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला बॉलला अडवलं गेलं. एकच धाव आली. 3.5 षटकं आतापर्यंत झाली आहेत. पवेत शॉट कुठला अटेम्प्ट केलाय ते देखील आपल्याला पाहावं लागेल. एक धाव इथे मिळते आहे. 3.5 षटकं झाली आहेत. 41 धावा धावफलकावर आहे. चौथ्या षटकाचा खेळ सुरू. ड्रिंक्स रेडी ठेवायचे विनंती राहील. एक बाद 41 सिद्धार्थ तयार होतात. फुलर लेंथ वरचा बॉल आपल्याच फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावा झाल्यात. एक बाद 41. डुबेरे स्ट्रायकर्स. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन उद्योग भवन सिन्नर प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने मॅन ऑफ द मॅच सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच सौजन्य देणारे सिद्धिविनायक असोसिएट सिन्नर प्रोप्रायटर इंजिनियर माननीय वैभव भाऊ मुत्रक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. मनपूर्वक धन्यवाद. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा एसटीपीएल या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. क्रॉस बॅटेड पद्धतीने खेळलाय. स्वीप करत असताना बॉलला खेळलं. मिड विकेटला बॉल वेगात चाललाय. चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 45 धावा. एक फलंदाज आतापर्यंत बाद झालेला आहे. पहिल्याच बॉलवर एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतं. अभिषेक फटांगरे काय सुंदर फलंदाजी करतायत. त्यावेळेस देखील कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून इनफिल्डला क्लिअर केलंय आणि क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा एक कॉपीबुक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. बॉल सीमारेषा पार. एक रुबाबदार आणि बहारदार चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. दोन चेंडू आणि 2 लागोपाठचे चौकार आलेले आहेत. ओहो, यावेळेस फुलर लेंथ वरचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल निघून जाईल. हवे ते मिळणार नाहीये. तुम्हाला प्रयत्नही करावे लागतील. जरी अगोदर डुबेरे स्ट्रायकर संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं असेल, परंतु हार मानायची नाहीये. इथे जिंकण्याच्या इराद्यानं आपल्याला उतरायचंय. हा सामना आपल्याला जिंकायचा आहे. याच इराद्यानं प्रत्येक खेळाडू मैदानावरती उतरलेला आहे. बॉल हवेत खेळलाय. फटका थोडासा मिसटाईम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. झेल पकडलाय आणि विकेटचं बटन झालं. मोठी विकेट आली. अभिषेक फटांगरे जे चांगली बॅटिंग करत होते ते मात्र बाजून परत आहेत.
क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. सौरभ खर्जे यांनी हा झेल पकडलाय, खूप चांगला झेल. थोडासा मागे धावत अर्थात हा झेल त्यांनी पकडला. आणि असे झेल पकडणं थोडंसं कठीण असतं. त्याही परिस्थितीमध्ये त्यांना माहिती होतं या झेलाचं महत्त्व काय आहे. अभिषेक फटांगरे बाद झाले, 2 बाद 49 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश डावरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु भगवान दादा यांचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आले होते, परंतु त्यांनी देखील पुनरागमन केलेलं आहे. एक चेंडू निर्धाव हाताळला, त्यानंतर विकेट देखील मिळवली आहे. 2 बाद 49 धावा धावफलकावरती. महेश डावरे स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळतील, जे 99 दाखल झालेत. यावेळेस हा फटका जर आपण पाहिला तर थोडंसं शफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. या अगोदर आपण चर्चा केली की डुबेरे स्ट्रायकर संघाला विजय फार आवश्यक आहे. अगोदर जरी पराभवाला सामोरं जावं लागलं, परंतु हार मानायची नाही. तुमच्यामध्ये हार न मानण्याची क्षमता असली पाहिजे, कारण अशी अनेक उदाहरणं आहेत. पण जर पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानामध्ये संघर्ष तर आहेच. क्रिकेटच्या मैदानामध्ये असा कोणताही खेळाडू नाही जो हरण्यासाठी उतरतो. प्रत्येक जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानावरती उतरलेला असतो. लॉफ्ट केलाय बॉल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. अर्थात डुबेरे स्ट्रायकरचा जो बॅनर आहे त्या बॅनरवर जाऊन चेंडू धडकेल, षटकार मिळतो. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 5 ओव्हर संपल्यात, धावसंख्या झाली आहे 55. 2 फलंदाज बाद. आज महेश डावरेला खेळावं लागेल. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. आपण चर्चा करतो की मित्रांनो, एका सिंहाला एक शिकार मिळवण्यासाठी दररोज जवळपास 7 ते 10 वेळा हार पत्करावी लागते. म्हणजे सिंहाचे जवळजवळ 85% जीवन हे अपयशाने भरलेलं असतं. मग तरी सुद्धा कोणती गोष्ट सिंहाला राजा बनवते, तर त्याच्यामध्ये हार न मानण्याची असलेली जी क्षमता आहे ती त्याला राजा बनवत असते. त्यामुळे इथे मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला त्याच पद्धतीने डुबेरे स्ट्रायकर संघ देखील खेळताना पाहायला मिळतो. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून गेलाय. रिव्ह्यूची मागणी देखील करण्यात आली आहे. रिव्ह्यूची मागणी आहे. 3ऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाते आहे. पाहूयात निर्णय काय असेल ते देखील आपल्याला बघायचं. 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय स्वप्नीलजी कपिले सर आपल्याला 3ऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळत आहेत. HDPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने HDPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावसंख्या 55.
सिद्धार्थ नक्कांचा हा पहिला बॉल होता. त्यावेळेचा बॉल काही काळ हवेत कव्हर पॉइंटचं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो आहे. आपण या अगोदर देखील चर्चा केली की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त रेफरल जे घेतले जातात ते लेग बिफोर विकेटसाठी, आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त रिव्ह्यू जे घेतले जातात ते व्हाईट बॉलसाठी. हे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळतं. वुमन्स प्रीमियर लीगमध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील सर्वात अगोदर वुमन्स प्रीमियर लीगमध्ये देखील व्हाईट बॉलसाठी DRS आला, आणि त्यानंतर आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये देखील पुरुषांच्या मिड विकेटला बॉल, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे आहे जरूर, परंतु कलेक्शन तिथे क्षेत्ररक्षकाकडून थोडंसं खराब झालं आणि त्याचा फायदा हा बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतोय. 3 धावाला चौथ्याही धावेचा प्रयत्न झालाय. वाह, जिथे एक धाव होते तिथे 4 धावा आल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे 2 फलंदाजांची, आणि क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा त्रुटी आढळल्या या चेंडूवर. क्षेत्ररक्षण खराब झालं, थ्रो खराब झाला, कलेक्शन खराब झालं, बॅकअप खराब झाला, त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळाला. धावसंख्या वाढली आहे 400 मदतीने, धावसंख्या झाली आहे 60. 2 फलंदाज बाद आहे. ओव्हर नंबर 6चा खेळ सुरू असताना ओहो, क्लीन बोल्ड, विकेटचं पतन होत आहे. बॅटची इनसाइड एज आणि चेंडूनं घेतलाय थेट यष्ट्यांचा वेध. फर्निचर फ्रॅक्चर केलं जात आहे आणि महेश डावरे यांना माघारी पाठवलं जात आहे. विकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. महेश डावरे बाद झालेत. महेश डावरीची एक मोठी विकेट इथे सिन्नर टायटन्स संघाला मिळालेली आहे. धावसंख्या झाली आहे 60. फलंदाज बाद आहेत 3. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. न्यू बॅटर नितीन रायते यांना आपण पाहू शकता. चांगला बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे एक धाव आली. ओव्हरचा खेळ संपलाय. 6 ओव्हर संपल्यात. 6 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली 61 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही येणारे 12 चेंडू बाकी आहेत, आणि या 12 चेंडूंमध्ये डुबेरे स्ट्रायकर्स किती धावा बनवतोय ते देखील आपल्याला पाहायचंय. 6 ओव्हर तर संपल्यात, 61 झाल्यात. एकसष्ट झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात. आपण सिनियर टेनिस प्रीमियर लीग या स्पर्धेचा आनंद घेतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सर्वांचं स्वागत. आपण सिन्नर टायटन्स या संघाचा विचार जर केला तर संघमालक म्हणून दिवाकर शेठ बंगेरा, हॉटेल गोदावरी लॉजिंग अँड बोर्डिंग, मुसळगाव MIDC सिन्नर. बॉल हवेत आहे. फटका इथे मिस टाइम आहे, परंतु क्षेत्ररक्षक देखील तिथे पोहोचू शकणार नाहीयेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा पूर्ण केल्या जातील. संघमालक म्हणून दिवाकर शेठ बंगेरा, अजयजी परदेशी, क्वालिटी ग्लास सेंटर हे संघमालक सिन्नर टायटन्स संघाचे. तर दुसऱ्या बाजूला किट पार्टनरचा जर विचार केला तर माजी नगरसेवक सिन्नर नगर परिषद सन्माननीय PR वारुंगसे साहेब आणि RR वारुंगसे ट्रेडर्स रदवाडी रोड सिन्नर हे किट पार्टनर आहेत सिन्नर टायटन्स संघाचे. फुलर लेंथ वरचा बॉल होता. याही वेळेस जर पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतात आणि तिथे आपण जर पाहिलं तर धावा देखील पूर्ण होताना पाहायला मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली राहिली. खूप चांगले धावलेत फलंदाज. इथे देखील 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळाल्या. तर या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच डुबेरे स्ट्रायकर संघ देखील खेळतोय.
आणि या संघाचे संघ मालक डुबेरे स्ट्रायकर संघाचे लँडस्केप कन्सल्टंट अशफाक भाई पठाण आणि ड्रेस पार्टनर आहेत ॲडव्होकेट प्रदीपजी वारुंगसे, तज्ज्ञ संचालक श्रीमंत पेशवे पतसंस्था डुबेरे, सदस्य सिन्नर बार कौन्सिल वकील संघ, सदस्य विविध कार्यकारी सोसायटी डुबेरे हे किट पार्टनर आहेत. यावेळी जर पाहिलं तर एकच धाव आली आहे, धावसंख्या वाढली, धावफलकावर धावा 66, 3 फलंदाज बाद आहेत. शेवटचे काही चेंडू आता येणं बाकी आहेत. न्यू वैष्णवी हॉटेलचे मालक सन्माननीय चेतनजी वाजे या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे, सहर्ष स्वागत आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून षटकार ट्रान्स सौजन्य आपल्याला आहे, हॉटेल न्यू वैष्णवी चेतनजी वाजे या ठिकाणी उपस्थित होत आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 7वं षटक अंतिम टप्प्यामध्ये लॉफ्ट केलं, यावेळेस लॉंग आउटच्या दिशेने बॉलला खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर केला, परंतु यावेळेस दुसरी धाव मिळणार नाहीये. विकेट मिळेल, फलंदाज बाद होतील. एक धाव आली, दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद झालेत आणि अजून एक धक्का डुबेरे स्ट्रायकर संघाला बसतोय. विकेटचं बटन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. सन्माननीय चेतनजी वाजे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हॉटेल न्यू वैष्णवीचे ओनर आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये नाही तर प्रत्येक वर्षी ज्यांचं सौजन्य आपल्याला क्रिकेटच्या स्पर्धेसाठी असतं, आपल्या सिन्नर टेनिस प्रीमियर लीग साठी असतं. चेतनजी वाजे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत आहे. त्यावेळेस समोरच्या दिशेने ओव्हर द बॉलर हेड खेळला गेलेला हा फटका आणि बाळा तातळे यांचं याही वेळेस भव्य स्वागत केले जात आहे. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहारावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे. 4-74 धावा धावफलकावर पहिल्याच बॉलवर एक षटकार आलाय. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक केलं जात आहे. फुलर लेंथवरचा बॉल होता, पुढे टाकला होता. याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजांना बंदिस्त करणारी लाईन, त्याचा वापर तुम्हाला करावा लागेल. पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला असला, परंतु त्यानंतर 5 चेंडू तुमचे आहेत, तुम्हाला चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला डुबेरे स्ट्रायकर्स यावेळेला फुल टॉस लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत, पकडलाय झेल. फलंदाज सौरभ भगत यांचा संपलाय खेळ. धक्का क्रमांक 5, आली आहे 5वी विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी, सिन्नर नाशिक. 5-74, 7.3 षटकांचा खेळ संपलाय. नवीन फलंदाज पंकज भालेराव मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग फॉर्मॅट ज्या वेळेस तालुका लेवलला होतात ना, त्यावेळेस नवनवीन खेळाडू बघायला मिळतात. त्यावेळेस देखील खूप चांगला फटका खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड होता जरूर, परंतु त्याला टाटा बाय बाय करत बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. आल्याबरोबर पंकज भालेराव यांनी पहिल्याच बॉलवर एक चौकार घेतलाय. धावसंख्या वाढली आहे, 78 धावा धावफलकावर झाल्यात. हो, यावेळेस कमबॅक केलं जात आहे. फुलर लेथवरचा बॉल पुढे टाकलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजाला इथे देखील मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू अतिशय चांगल्या हाताळल्यामुळे धाव इथे त्याला मिळालेली नाहीये. 78 धावा धावफलकावर. शेवटचा एक चेंडू या डावातला बाकी आहे बाळा तातळे गोलंदाजी करण्यासाठी. चांगला बॉल याही वेळेस आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे. कव्हरवरून चेंडूवरती येतात. भगवान दादा शिंदे यांना आपण बघतोय.
2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न तिथे केला जाईल का, केला जातोय, परंतु तिसरी धाव तिथे मिळणार नाही. विकेट मिळेल, फलंदाज बाद. 80 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 81 धाव्यांचं आव्हान आहे सिन्नर टायटन संघाला हा सामना जिंकण्यासाठी. निर्धारित 8 षटकांमध्ये 80 धावा बनवल्या. सिन्नर टायटन संघाने टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजी करण्यासाठी डुबेरे स्ट्रायकर संघाला आमंत्रित केलं होतं. निर्धारित 8 षटकामध्ये डुबेरे स्ट्रायकर संघाने 80 धावा बनवल्या आणि जिंकण्यासाठी सिन्नर टायटन संघाला 81 धाव्यांचं आव्हान आहे. परंतु यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपल्याला या ठिकाणी संपन्न करणं गरजेचं राहील. यानंतरची मॅच असेल धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. क्रिकेटची पावर दावणे येथे सिन्नर टायटन टीम खेळायला आली. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय दिवाकर शेठ बंगेरा, प्रोप्रायटर हॉटेल गोदावरी लॉजिंग अँड बोर्डिंग, मुसळगाव MIDC सिन्नर, माननीय अजय परदेसी, प्रोप्रायटर क्वालिटी ग्लास सेंटर, शासकीय ITI मागे नायगाव रोड सिन्नर, किट पार्टनर वारुंगसे ट्रेडर्स, सरदवाडी रोड सिन्नर, प्रोप्रायटर PR वारुंगसे, माजी नगरसेवक सिन्नर महानगरपालिका व माननीय RR वारुंगसे. क्रिकेटचे हे वारे आमच्या नसानसात भिनले. क्रिकेटचे हे वारे आमच्या नसानसात भिनले. धगधगत्या तेजाने खेळणे येथे डुबेरे स्ट्रायकरचे योद्धे खेळायला आले. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय अशफाक पठाण, लँडस्केप कन्सल्टंटचे सर्वेसर्वा, किट पार्टनर माननीय ऍडव्होकेट प्रदीप वारुंगसे, तज्ञ संचालक श्रीमंत बाजीराव पेशवे पतसंस्था डुबेरे व सदस्य सिन्नर वकील संघ डुबेरे स्ट्रायकर. थँक्यू. यानंतर छत्रपती सुपर जायंट्स आणि सायाळे रॉयल्स या 2 संघांमध्ये मॅच होईल आणि त्या सामन्याचा टॉस देखील आपण संपन्न करू. तत्पूर्वी धन्यवाद सर. STPL 2024 या चौकारासाठी सौजन्य लाभलेले न्यू वैष्णवी हॉटेलचे सन्माननीय प्रोप्रायटर चेतनजी वाजे सर इथे सामन्यांचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत. चेतन सर, आपलं स्वागत आहे. आपण आपल्या या स्पर्धेला जे काही सौजन्य दिलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आणि अशीच सौजन्य आपलं कायम आम्हाला मिळत राहो ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सामन्यांचा आनंद घ्यावा ही विनंती करतो. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. टॉस देखील आपल्याला संपन्न करायचं आहे. छत्रपती सुपर जायंट संघाचे कर्णधार आणि सायाळे रॉयल्स संघाचे संघनायक कर्णधार टॉस करण्यासाठी ताबडतोब यायचे. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतोच याची नोंद घ्या. आपण सायाळे रॉयल्सचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती सुपर जायंट्स टीमचे कॅप्टन झाला टॉससाठी. मी सन्माननीय चेतन सरांना विनंती करतो, मागील अनेक वर्षापासून चेतन सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत. मी चेतन सरांना विनंती करतो की STPL बद्दल आपलं मत व्यक्त करावं. धन्यवाद सर. चला नेक्स्ट टॉस नाणेफेक पुढील सामन्याची. छत्रपती सुपर जायंट संघाचे संघनायक आणि सायाळे रॉयल्स संघाचे संघनायक, कृपया करून विनंती आहे थोडंसं लवकर आपण टॉससाठी मान्यवर उपस्थित आहेत. छत्रपती सुपर जायंट्स आणि सायाळे रॉयल्स या दोनही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, कृपया करून आपण चला. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होते आहे. एका बाजूला सिन्नर टायटन्स, दुसऱ्या बाजूला डुबेरे स्ट्रायकर्स. 81 धाव्यांचं आव्हान आहे आणि या आव्हानाचा पाठलाग होईल का की आव्हान इथे गोलंदाजी करणारा संघ रोखेल हे ऐकण्यासाठी समालोचन कक्षामध्ये देखील आपण बदल करतोय. यानंतर आमचे सहकारी मित्र आणि आमचे सहयोगी समालोचक, कालपासून आपण ज्यांचा आवाज या सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये ऐकतोय, व्हॉइस ऑफ जुन्नर, आणि आपण त्यांना यानंतर देखील ऐकणार आहोत. अनिकेतजी गुंजाळ सर, आपलं स्वागत.
सायाळे रॉयल संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी मंचावर यायचंय. चला लवकर. धन्यवाद शाहरुख सर, धन्यवाद गणेशजी सर. पोलादी निर्धारू आमचा असुर बाळांची खंत नसे, स्वातंत्र्याच्या संग्रामाला विजया वाचून अंतर असे. श्रद्धा हृदयातील आमुच्या वज्राहूनही बलवंत असे, मरण मारुनी पुढे निघाले गर्भतयाचा कोण हरी. ही रणफंदीची जात आमुची, कोण आम्हास भयभीत करी, कोण आम्हास भयभीत करी. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं अल्पशा विश्रांतीनंतर मी मनापासून सहर्ष असे स्वागत करेल. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024च्या निमित्ताने मॅच क्रमांक 3 आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जी सुरू असलेली पाहायला मिळेल. सिन्नर टायटन्स विरोधामध्ये डुबरे स्ट्रायकर्स. हॅलो. दोन महत्वपूर्ण धक्केचा मैदानाच्या आतमध्ये बसताना पाहायला मिळाले सिन्नर टायटन्स संघाला. तर न्यू बॅटर दिनेश पेडेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. विकास घोटेकर आहेत. 41 चेंडू 75 धावा, 81 धावांचं टार्गेट होतं आणि 6 धावा तर धावफलकावरती पाहायला मिळतील. परंतु दोन महत्वपूर्ण धक्के बसलेत. आता मात्र दिनेश पेडेकर आणि विकास घोटेकर या जोडीला मात्र मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. एक चांगली पार्टनरशिप आता मैदानाच्या आतमध्ये गरजेची असणार आहे. माणिक षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये हातात आहेत आणि पहिल्या चेंडूवरती माणिकला देखील यश जे मिळालेलं पाहायला मिळेल. माणिक पुन्हा एकदा सज्ज होती स्ट्राईकला. दिनेश हा चेंडू अगदी आपण पाहूया. पंचांकडे हलकं अपील उचलून धरलंय. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळेल. 7 रन ऑन बोर्ड. 7 धावा आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 निभाना. सत्ता कोणाची येणार या मॅच वरती याकडे सर्वांचंच लक्ष आहे. अगदी काही क्षणामध्ये याही प्रश्नाचं उत्तर आलं जाईल. शांत प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा एक सिंगल. 8 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अचूक टप्प्याची गोलंदाजी माणिकच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. पहिले षटक आपण पाहिलं अवघ्या 6 धावा खर्च होताना पाहायला मिळाल्या. एक विकेट देखील टिपण्यामध्ये यश. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सचिन उगले होते. कमालीची गोलंदाजी आणि पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावा रोखल्या जात आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कॉल रिकॉल मध्ये बिघा. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. खर तर ज्यांना गौरवित करण्यात आलं आणि एक अगदी काल आपण पाहिलं मोहो किंग्स आणि कुंडेवाडी लायन्स या दोन संघांमध्ये शेवटची लढत झाली आणि ज्या खेळाडूकडून काल गैरवर्तन सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या निमित्ताने पाहायला मिळालं त्याला एका मॅचसाठी बॅन केलेलं आहे. याची सर्वच खेळाडूंनी नोंद घ्या. गैरवर्तन या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचं स्वीकारलं जाणार नाही आणि त्या खेळाडूला मात्र या ठिकाणी बॅन करण्याचा निर्णय संपूर्ण असोसिएशनच्या माध्यमातून जो घेण्यात आलेला आहे. इथे आक्रमण चढवलंय. आलं सरशी आक्रमण. विकास घोटेकरच्या बॅटमधून चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. चरण षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. 14 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे विकास मैदानाच्या आतमध्ये सिन्नर टायटन्स संघाच्या आशा पल्लवित करताना पाहायला मिळेल आणि एक षटकार देखील खेळलाय. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकले. तिथे क्षेत्ररक्षक आहेत
गलीच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. पुनश एकदा बनमोर सिंगल. 15 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 37 चेंडू अजूनही बनवायच्या. 66 धावा. षटक क्रमांक 2 माणिक कमालीची गोलंदाजी नक्कीच करतायत. 5 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केल्यात. एक विकेट देखील टिपली आहे. षटकार जरूर आलाय परंतु कमबॅक करणारे चेंडू आहेत. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतील परंतु कोणत्याच प्रकारची धाव या चेंडूवरती येणार नाही. षटक संपतात. 2 षटकांचा खेळ संपला. 3 बाद 15 धावा धावफलकावरती आहेत. 36 चेंडू 66 अजूनही विजयासाठी बनवायचे आहेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. सुपरहिट स्पर्धा STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. 36 चेंडू 66 धावा. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. हारा वही जो लढा नाही जाता. लढावं लागेल. लढाई क्रिकेटची आहे. अगदी विजय मिळवायचा असेल तर 36 चेंडूंमध्ये या 66 धावा सिन्नर टायटन्स संघाला बनवाव्याच लागतील. यात मात्र शंका नाहीये. दुसऱ्या बाजूने डुबेरे स्ट्रायकर संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कमालीचं कामकाज याही संघाचं संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय परंतु सिन्नर टायटन्स इथे विजयासाठी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतील. संघर्ष करावाच लागेल. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार. संघर्ष तर फार मोठा आहे परंतु दोनही फलंदाज तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करतायत. षटक क्रमांक 3 सचिन उगले. ब्लॉकहोल स्वरूपाचा 12 खोडून काढण्याचा प्रयत्न होता तोपर्यंत एका धावेसाठी प्रयत्न. बाईच्या स्वरूपात सिंगल आली आहे. एका धावेने धावफलक 16 धावा आहे. याची देही याची डोळा. सिद्ध टेनिस प्रीमियर लीगचा सजलाय 16 आणि धावफलकावरती धावा आहेत 16. 16 रन ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज सचिन उगले. स्ट्राईकच्या दिशेने भगवान शिंदे. हा चेंडू देखील पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने पॉइंटला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. 17 धावा धावफलकावरती आहेत. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शांत प्रकारचं वातावरण आहे. अशांत करणारी फटकेबाजी आता मैदानाच्या आतमध्ये दोनही फलंदाजांना करावीच लागेल कारण सामना महत्त्वपूर्ण दोनही टीमसाठी असलेला पाहायला मिळतोय. इथे देखील बॅकफुटवरती सरकली दिशा दिली. क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या पाठमोरात. तिथे गलीच्या दिशेने चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न परंतु चेंडू सुसाट वेगात सीमारेषा फोडतोय. धावा येतील 4. चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. 21 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये चौकाराच्या मदतीने पाहायला मिळतील. 33 चेंडू 60 धावा. विजयाचं समीकरण अजूनही पाहायला मिळत आहे. लढावं लागेल. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न आणि प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच करावे लागतील. हा चेंडू देखील फुलेर लेनचा चेंडू पाहायला मिळालाय. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये गोलंदाज सचिन चेंडू अडवतायत. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळेल. 32 चेंडू 60 धावा. विजयाचं समीकरण अजूनही पाहायला मिळत आहे. फुल टॉच चेंडू आणि फुल टॉच चेंडूचा घेतला जातोय. खरपूस समाचार. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग सिक्सर. 6 रन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने 27 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. इथे विकास घोटेकर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे आणि जोपर्यंत विकास मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सिन्नर टायटन्स संघाच्या नक्कीच आशा पल्लवित असणार आहेत. अगदी विजयाच्या दिशेने आगेकूच करण्याची ताकद विकास घोटेकर मध्ये पाहायला मिळेल. 27 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज सचिन. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. बरेचसे शफल झाले. गलीच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. पुन्हा एकदा
एक सिंगल येताना पाहायला मिळेल. याचबरोबर 3 षटकं संपली. 3 बाद 28 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 30 चेंडू बनवायचे 53. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलस. भगवान शिंदे मैदानाच्या आतमध्ये आहेत. महाराष्ट्र पोलीस आहेत आणि जर सामना विजय करून दिला तर तब्बल 1000 रुपयाचं प्राइज आदरणीय जितू पाटोळे साहेब आणि केकांत साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येकी 1000 रुपयाचं प्राइज असणार. अर्थात 2000 रुपयाचं प्राइज आहे. पारितोषिकांची खैरात आहे, परंतु नाबाद सामना विजय करून देणार का भगवान शिंदे? 30 चेंडू 53 धावा विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ तर संपला. 28 बनवल्यात 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये, परंतु विकास घोटेकर आणि भगवान शिंदे नावाची दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षमता आहे, परंतु इथे नजाकत दाखवावी लागेल. गोलंदाज सज्ज होतील महेश तावरे गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहे. क्षेत्ररक्षण जर पाहिलं गेलं तर सीमारेषेच्या लगत क्षेत्ररक्षणाची रांगोळी सजलेली आहे. हा चेंडू अगदी आपण पाहूया उजव्या दूरवरती राहील. व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येच्या मदतीने 29 धावा. बेरली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. तदनंतर अगदी डीप कव्हर क्षेत्रामध्ये देखील पॉइंटच्या दिशेने देखील एक क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत तैनात असलेले पाहायला मिळतील. इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. 29 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. 29 चेंडू 52 धावा विजयाचं समीकरण अजूनही पाहायला मिळेल. पंचांकडे हलकंसं अपील. बरेचशी शपल झाले होते फलंदाज. इथे देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. शरीरापासून वारंवार चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज महेश यांचा पाहायला मिळेल. इथे आक्रमण चढवलाय. शॉर्ट टर्म पुल पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. बिग सिक्सर चेरन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 35 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. विकास घोटेकर मैदानाच्या आतमध्ये एकतर्फी झुंज देतोय आणि इथे आक्रमण याही षटकामध्ये महेश वरती करताना पाहायला मिळते. विकास 27 चेंडू 46 धावा विजयाचं समीकरण अजूनही पाहायला मिळत आहे. गोलंदाज सज्ज होतील. महेश स्ट्राईकला विकास. हा चेंडू अगदी आपण पाहूया खोलवर टप्प्याचा समोर दिशेने खोडून काढण्याचा प्रयत्न होता. अगदी एक धाव घेण्यासाठी प्रयास डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता. तर नंतर दुसरी धाव यशस्वीरित्या येताना पाहायला मिळेल. 2 धावा इथे येत आहेत. 37 ऑन बोर्ड. 37 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 26 चेंडू 44 धावा विजयाचं समीकरण अजूनही पाहायला मिळत आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार यात मात्र शंका नसेल, कारण दोनही संघ विजयाच्या आघाताने मैदानाच्या आतमध्ये लढत आहेत. विजय मिळवायचा आहे आणि त्यासाठी झुंज युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. इथे आक्रमण. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. छेरन षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा खतरनाक षटकार. जखमा एक नाही लाग झाल्या माझ्या काळजाला. आला तर येऊ दे राग तुझ्या काळजाला, पण एक दिवस माझ्या काळजाची आग लागेल तुझ्या काळजाला. आग लावणारी फटकेबाजी विकास घोटेकर मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. अगदी 2 षटकार या षटकामध्ये वसूल केलेत. धावफलकावरती 43 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 25 चेंडू अजूनही 38 धावा विजयाचं समीकरण. तर 15 चेंडू 33 धाव्यांची खेळी विकास घोटेकरची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा चेंडू इथे युक्तीचा उपयोग नक्कीच केलाय. ऑफस्टिकचा खूप दूरवरती चेंडू होता. हलक्याच्या हाताने नक्कीच दिशा दिली. इथे देखील एक वेगवान सिंगल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न विकासचा असावा. षटक संपताय. 4 षटकांचा खेळ संपला. 3 बाद 44 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 24 चेंडू 37 धावा विजयाचं समीकरण.
ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलव. प्राईज आलंय भगवान दादा शिंदे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि हे नाबाद जर सामना विजय करून दिला तर मळद सुपर किंग्स या संघाचे संघ मालक आहेत आदरणीय नवनाथ भाऊ विगे साहेबांच्या माध्यमातून प्रगतशील शेतकरी आहेत आणि साहेबांच्या माध्यमातून तब्बल 501 रुपयाचं प्राईज. अर्थात आता सामना जर विजय करून दिला तर तब्बल 2500 रुपयाचं प्राईज आहे. केकन साहेब त्याचप्रमाणे आदरणीय जितू पाटोळे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येकी 1000 रुपयाचं प्राईज आहे. तर आदरणीय नवनाथ भाऊ विगे प्रगतशील शेतकरी यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं प्राईज. पारितोषिकांची खैरात आज सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या निमित्ताने पाहायला मिळते. तुम्ही चांगला खेळ करा, शाबासकीची थाप सातत्याने आमचे क्रिकेट रसिक देत असतात आणि तीच शाबासकीची थाप भगवान शिंदे साहेबांच्या पाठीवरती देखील परतायला पाहायला मिळेल. खरं तर महाराष्ट्र पोलीस आहे, कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, परंतु क्रिकेटचं वेळ या मैदानावरती त्यांना घेऊन आले. ड्रिंक्स ब्रेक देखील मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि ड्रिंक ब्रेकसाठी असणारं सौजन्य ड्रिंक्स ट्रॉली अर्थात पाणी सौजन्य सतीशजी नेहे साहेब यांच्या माध्यमातून आहे. एनर्जी ड्रिंक सौजन्य NV फार्मा कंपनी माळेगाव MIDC. तर सिन्नर एंटरप्राइजेस प्रोप्रायटर आदरणीय रतनजी पडवळ साहेब यांच्या माध्यमातून किसान ॲक्वाचं असणारं मिनरल वॉटर बॉटल नक्कीच जी पाहायला मिळेल. त्यांचंही मनापासून धन्यवाद या स्पर्धेच्या निमित्ताने मी व्यक्त करेल. ड्रिंक्स ब्रेक संपन्न झालाय. 24 चेंडू 37 धावा अजूनही बनवायचे आहेत. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. गोलंदाज जगदीश रानडे गोलंदाजीच्या माध्यमातून नक्की जगदीशला आमंत्रित केलंय. इथे कमबॅक करणारे षटक मैदानाच्या आतमध्ये येणार का? टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा थरार सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. क्रिकेट रसिकांची आलोट गर्दी आजही या स्पर्धेच्या निमित्तानं दिवस क्रमांक 6 मध्ये पाहायला मिळते. सर्वच क्रिकेट राजाचं मनापासून सहर्ष असं स्वागत. हा चेंडू अगदी आपण पाहूया दिशा दिली क्षेत्ररक्षक आहेत. डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. फेकी अचूक आहे. एक धाव येईल आणि एका धावे बरोबर धावफलक 45 धावा आहेत. विकास घोटेकर 17 चेंडू 35 धाबींची खेळी. भगवान शिंदे 2 चेंडू 1 धाबीची खेळी आहे. हा चेंडू अगदी आपण पाहूया शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या पाठीमागे थोडीशी चूक होताना पाहायला मिळेल. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता तोपर्यंत 1 धाव इथे देखील वसूल होती. 46 धावा आहेत. वारंवार विकासकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आहे कारण एक ताबडतोड फलंदाजी विकासच्या बॅटमधून होताना पाहायला मिळते. 22 चेंडू बनवायच्यात अजूनही विजयासाठी 35 धावा. विकेटच्या शोधामध्ये असतील आता डुबरे स्ट्रायकर संघ. हा चेंडू पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये गोलंदाज अडवतायत जगदीश रानडे. अफलातून पहिले 3 चेंडू येताना पाहायला मिळालेत. 46 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. 21 चेंडू 35 धावा. हा चेंडू देखील बॅकफुटमध्ये सरकले. दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूच्या पाठमोर धावत आहेत. एक सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक 47 धावा आहेत. शांत प्रकारचं वातावरण. अगदी या अगोदरच्या षटकामध्ये ज्या धावा जमवल्या होत्या त्याची भरपाई नक्कीच जगदीश रादडे या षटकामध्ये करतायत. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळेल. हा चेंडू इथे नक्कीच वाईट बॉल पंचांच्या माध्यमातून नक्कीच घोषित केलाय. धावफलक वाईट बॉल. दीपक पिळगावकर सरांचा इशारा नक्कीच येताना पाहायला मिळेल. हलकस अपील पंचांकडे केलं जात आहे. 2 पंच त्या ठिकाणी चर्चा करतील आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार की नाही.
हे देखील पाहणं गरजेचं असेल. अफलातून पाहायला मिळाली. जगदीश रानडेची एक विकेट घेत अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. मोक्याच्या क्षणी कमालीची गोलंदाजी जगदीशची पाहायला मिळेल. षटकं संपतायत मैदानाच्या आतमध्ये. 5-5 षटकांचा खेळ संपला. 4-47 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 18 चेंडू विजयासाठी बनवायच्या 34 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. सुपरहिट स्पर्धा STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. 18 चेंडू 34 धावा विजयाचं समीकरण आहे. तर षटक क्रमांक 6 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील. विकास घोटेकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 19 चेंडू 36 धाव्यांची खेळ विकासची आहे. तर दुसऱ्या बाजूने भूषण कुराडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शून्यावरती खेळतायत भूषण, परंतु विकास इथे विजयाचं स्वप्न तर दाखवतोय, परंतु स्वप्न पूर्णत्वास नेणार का हे देखील पाहणं गरजेचं असेल. अडचणीत सापडलाय सिन्नर टायटन संघ, परंतु अडचणीतून दिशा द्यायची आहे. कुसुमाग्रजांनी देखील सांगितलंय मोडला जरी संसार तरी मोडणार नाही कणा, मोडला जरी संसार तरी मोडणार नाही कणा, आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढमाला लढावं लागेल. सामना महत्वपूर्ण, कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते. 18 चेंडू बनवायच्या 34 धावा. 18 चेंडू 34 धावा विजयाचं समीकरण. गोलंदाज सज्ज होत आहेत. माणिक इथे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. शरीर भेदक मारा पाहायला मिळेल. समजू शकत नाही फलंदाज विकासला. डॉट बॉल निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. 17 चेंडू बनवायच्या 34 धावा. माणिक गुरुळे पुन्हा एकदा सज्ज होतील. स्ट्राईकला विकास. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न.
पुन्हा एकदा बीट केलंय, थांबवलंय, रोखलंय, अक्षरशः बेड्या घातल्यात फलंदाजांच्या पायामध्ये. माणिकला या मैदानाचा सुरलय ताल सापडलाय की काय. पहिले 2 चेंडू कमालीचे येताना पाहायला मिळतात या षटकाचे. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 16 चेंडू बनवायच्या 34 धावा. रंग उधळले जात आहेत, रंग बदलले जात आहेत, परंतु कोण इथे विजयाचा रंग, विजयाचा गुलाल या मॅच मध्ये उधळणार याकडे तमाम क्रिकेट रसिकांचं लक्ष आहे. गोलंदाज सज्ज माणिक, स्ट्राईकला विकास. हा चेंडू देखील भन्नाट वेगाचा बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. 3 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळत आहेत. एक डॉट बॉल डुबेरे स्ट्रायकर संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल, तर 1-2 मोठाले फटके सिंध टायटन संघाला देखील मॅच मध्ये घेऊन येतील. परंतु कोण बाजी मारेल. ब्लॉक होल स्वरूपाचा मारा. चौथाही चेंडू निर्धाव, चौथाही चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी माणिक गुरुले मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. इथे बॅकफूट वरती सरकले, दिशा दिली, क्षेत्ररक्षक धावतात, चेंडूच्या पाठमोर परफेक्ट गॅप, चेंडू सीमारेषा फोडेल. बरेचशा उशीर का होईना एक चौकार येताना पाहायला मिळेल. 4 धावा आहेत. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी, शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 51 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इंतजार करने वालों को बस उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. आता थांबून चालणार नाहीये. इथे आक्रमण चढवलंय विकासच्या बाट मधून, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. टिपला जाईल झेल, बडी मछली जाल में. विकास घोटेकर बॅक टू द पेव्हिलियन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आपल्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय भुराराम शिरवी यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. 6 षटकं संपली आहेत. 5 बाद 51 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 12 बनवायच्या 30 धावा. शेवटचे 12 चेंडू 30 धावा. 15च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. न्यू बॅटर आदेश महाले मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. भूषण कुराडे आहेत दुसऱ्या बाजूने, आणि दोनही नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल होताना पाहायला मिळतील. शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे आणि त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. इथे आक्रमण चढवलंय आणि 1 बाउन्स, परंतु तिथे क्षेत्ररक्षण करण्यासाठी अफलातून प्रयत्न पाहायला मिळाला. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 55 धावा आहेत. समीकरण 11 चेंडू 26 धावा विजयाचं पाहायला मिळत आहे. आदेश महाले एका बाजूने आहे, दुसऱ्या बाजूने भूषण कुराडे. जगदीश रानडे पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील ब्लॉकल स्वरूपाचा मारा पाहायला मिळतोय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न, प्रयास धीरे खिडचा प्रयत्न देखील होता. तोपर्यंत एक वेगवान सिंगल इथे यशस्वीरित्या येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक अब तक 56 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 10 चेंडू बनवायचे 25 धावा. 10 चेंडू 25 धावा विजयाचं समीकरण. शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच जाणार यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज सज्ज होतील जगदीश. स्ट्राईकच्या दिशेने आदेश महाले. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. गुडले स्पॉट वरती चेंडू पडला, उसळी घेतली आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी जगदीश रानडे मैदानाच्या आतमध्ये करतायत.
इथे पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी प्रयत्न, मिस टाइम शॉट तर आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला जाईल आणि इथे आदेश महालेला परतवण्यामध्ये यश येताना पाहायला मिळत आहे. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. शेवटचे 8 चेंडू बनवायचे, 25 धावा. न्यू बॅटर शरद पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप. गोलंदाज जगदीश पुन्हा एकदा सज्ज होते. स्ट्राईकला शरद पवार. न्यू बॅटर दाखल होत आहेत. इथे समोरच्या दिशेने आल्या सरशी आक्रमण चढवलंय, परंतु तिथे जेल सुटलाय. जीवदान शरद यांना मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. एकच धाव येईल. 57 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 7 चेंडू बनवायच्या, 24 धावा सिन्नर टायटन संघाला विजयासाठी गरजेचे असतील. 7 चेंडू 24. लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत गलीच्या दिशेने, चांगले क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल. 7 षटकं संपली आहेत. 6 बाद 58 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 6 बनवायच्या, 23 धावा. क्रिकेटचे हे वारे आमच्या नसानसात भिनले, क्रिकेटचे हे वारे आमच्या नसानसात भिनले. धगधगत्या तेजाने खेळणे येथे डुबेरे स्ट्रायकरचे योद्धे खेळायला आले. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय अशफाक पठाण, लँडस्केप कन्सल्टंटचे सर्वेसर्वा, किट पार्टनर माननीय ऍडव्होकेट प्रदीप वारुंगसे, तज्ञ संचालक श्रीमंत बाजीराव पेशवे पतसंस्था डुबेरे व सदस्य सिन्नर वकील संघ डुबेरे स्ट्रायकर. शेवटचे 6 चेंडू 23 धावा विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल. कमीत कमी 4 षटकार ह्या षटकामध्ये येणं गरजेचं असेल आणि तदनंतर सिन्नर टायटन संघ नक्कीच विजयाच्या दिशेने आगेकूच करू शकतो, परंतु ते 4 षटकार मैदानाच्या आतमध्ये येणार का, प्रश्नचिन्ह अद्यापही आपल्या समोर आहे. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर महेश सज्ज होताना पाहायला मिळतील. महेश डावरे गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहे. ते अगोदर एक षटक हाताळलं होतं, थोडेसे महागडे ठरले होते. हा चेंडू इथे आडव्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये आहेत. क्षेत्ररक्षण लाजवाब. एक सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने 59 धावा धावफलकावरती. शेवटचे 5 चेंडू बनवायचे आहेत, 22 धावा. 5 चेंडू 22 धावा विजयाचं समीकरण अद्यापही पाहायला मिळत आहे. 3 षटकार एक चौकार जरी आला तरी देखील सिन्नर टायटन संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करू शकतो, परंतु ते येणं गरजेचं असेल. गोलंदाज महेश इथे देखील फिरकीची जादू दाखवतायत. अगदी 2-3 पावलांचा रनअप आणि त्यानंतर एक अफलातून गोलंदाजी महेश करताना पाहायला मिळतील. निर्धाव चेंडू येतोय. 4 चेंडू बनवायचे 22. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. अब नहीं चलेगा एक्का दुक्का, लगाना पडेगा चौकावर छक्का. इथे समोरच्या दिशेने आक्रमण तर चढवलाय. चेंडू सरळ जातोय. एक टप्पा का सीमारेषेच्या बाहेर. धावा येथील 4. सनसनी चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. धावफलकावरती 63 धावा आहेत. शेवटचे 3 चेंडू 18 धावा विजयाचं समीकरण. अजूनही सामना संपलेला नाहीये मित्रांनो, कारण शरद पवार मैदानाच्या आतमध्ये झुंज देतोय. 3 चेंडू बनवायचे 18 धावा. प्रत्येक चेंडूवरती षटकार गरजेचा असेल, तो येणार का. हा देखील चेंडू इथे कमालीचा येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळेल. शेवटचे 2 चेंडू 18 धावा विजयाच्या दिशेने आगेकूच डुबेरे स्ट्रायकर संघ नक्कीच करतोय. 2 चेंडू 18. हा देखील चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय.
क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. एक वेगवान सिंगल. घोरपडीची पकड या सामन्यावरती डुबेरे स्ट्रायकर संघ नक्कीच करताना पाहायला मिळेल. 1 चेंडू 17 धावा विजयाचं समीकरण. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. हा देखील चेंडू इथे डॉट निर्धाव येईल आणि याच बरोबर डुबेरे स्ट्रायकर संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन डुबेरे स्ट्रायकर संघ तुमचं देखील असेल. दुसऱ्या बाजूने सिन्नर टायटन संघ एक जबरदस्त लढत तुमची देखील पाहायला मिळाली. तुमचंही मनापासून कौतुक करेल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. 14 चेंडू 31 धाब्यांची खेळी ज्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. 4 चौकार 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. अर्थात अभिषेक फटांगरे ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अभिषेक या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करणार आहोत.